अरे वाव, किती भारी महादेवाची पिंड आहे बाबा. आणि त्यांच्या समोर असणारा आनंदी गजब. आणि त्यातच एक अचंबित करण्यासारखी गोष्ट म्हणजे लावलेल्या इथे बांधलेल्या घंट्या. आता हा काय विषय, तर चला मित्रांनो, तुम्हाला याबद्दल संपूर्ण माहिती मी पुढच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तरी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. जय महाराष्ट्र मित्रांनो. तर आता आपण आलेलो आहे बघा नवशा गणपतीसाठी. तर इथं जे आहे एक गणपतीचं मंदिर आहे बघा, पुरातन काळातलं. आणि असं म्हणतात की इथं नवस केला तर तो पूर्ण होतो. हे नाशिकला गोदावरी काठी हे मंदिर स्थित आहे. तर आपण इथं दर्शनासाठी आलो आहे बघा. तर मित्रांनो, ऐतिहासिक वारसा लाभलेलं हे नाशिकचं नवशा गणपती मंदिर हे ऐतिहासिक पेशवेकालीन मंदिर आहे बघा. आणि हे जे आहे तर ते जागृत देवस्थान आहे. आपण खाली गेल्यानंतर बघूच की कशा प्रकारे इथं नवस वगैरे केला जातो. मित्रांनो, त्या अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि नाशिकमधील आपल्या चॅनलवरती संपूर्ण देवस्थानांची व्हिडिओ आपण अपलोड करत आहोत. तरी आपण आपल्या चॅनलला भेट देऊन ती सर्व व्हिडिओ बघावीत. तर मग आम्ही पोहोचलो दर्शनासाठी. आणि दर्शनासाठी कुठं, तर नवशा गणपतीला, जे की गोदावरी काठी स्थित आहे बघा. आणि हे मंदिर जे आहे तर ते जागृत देवस्थान म्हणून ओळखलं जातं. आणि ह्या मंदिराची खासियत अशी आहे की हे पेशवेकालीन, ऐतिहासिक पेशवेकालीन नवशा गणपती मंदिर आहे बघा. तर ह्या मंदिराला ऐतिहासिक पेशवेकालीन मंदिर का म्हटलं जातं, तर चला जाणून घेऊया. तर 1774 मध्ये राघोबा पेशवा आणि त्यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी हे मंदिर बांधले. तर श्रीमंत माधवराव पेशवे आणि मातोश्री गोपिकाबाई हेही नवशा गणपतीचे भक्त होते. आता हे नाशिकमधील आनंदवल्ली येथील गंगापूर सोमेश्वर रस्त्यावरील नवशा गणपती मंदिर, या मंदिराला 300 ते 400 वर्षापूर्वीचा इतिहास आहे. आता ज्या वेळेस आपण सर्व पायऱ्या उतरून जेव्हा खाली जातो, तर खाली गेल्यानंतर आपल्याला लागतात निरनिराळ्या प्रकारच्या बांधलेल्या घंट्या. आता या घंट्यांचा अर्थ काय, तर इथं बांधलेले घंटा म्हणजे लोकांनी मागितलेल्या त्यांच्या मनातल्या इच्छा. लोक नवस म्हणून विविध प्रकारचे घंटा इथं बांधतात. आणि ज्यावेळेस त्यांच्या मनातली इच्छा पूर्ण होतात, तर त्यावेळेस ते या गणपतीला इथं घंटा अर्पण करतात. आपण बघू शकतात की बऱ्याचशा जणांनी इथं आजपर्यंत घंटा अर्पित केलेला आहे. आणि निरनिराळ्या प्रकारचे व निरनिराळ्या आकाराचे घंटा इथं बांधले गेलेले आहेत. आता खाली उतरल्यानंतर आपल्याला लागतं ते मनमोहक सुंदर असं वातावरण. आणि आपण बघायला गेलं तर तिथं जी कलाकृती आहे ती खूप प्राचीन आहे. तर आता आपण संपूर्ण माहिती बघितलीच आहे. तर चला आणखी थोडंसं मी इथलं आपल्याला वातावरण दाखवतो. जर आपण समोर बघायला गेलं तर तिथं संपूर्णपणे अष्टविनायक गणपतींची मूर्ती वगैरे लावलेली आहे. मित्रांनो, आपल्याला अष्टविनायक गणपतींबद्दल काय काय माहिती व कोठे कोठे ते अष्टविनायक गणपती आहेत त्यांच्याबद्दल नक्कीच कमेंट करा. हे अष्टविनायक गणपती बघून झाले. आणि हे अष्टविनायक गणपती बघून झाल्याच्या नंतर आता आपण जाणार आहोत ते खालचं वातावरण बघायला, जे की गोदावरी नदीचं वातावरण आहे. तोपर्यंत मित्रांनो, आपण परत एकदा येथील सर्व गणपती वगैरे आणि येथील समोरचं वातावरण बघून घ्या, जेणेकरून आपल्याला पण इथं येण्याची जी इच्छा आहे ती वाढेल. समोर दिसतो तो आपल्याला एक छोटासा मंदिर आणि कासव, खूप मनमोहक आहे. तर चला, आपल्याला आतमध्ये मोबाईल अलाव नव्हता त्यामुळं आतमधलं आपण दाखवू शकलो नाही. इथं बघितलं तर ह्या काकू वगैरे भोलेनाथांची पूजा करत होते. आता आपण जाणार आहोत बघा खाली, जे की तुम्हाला मी खालचं गोदावरी नदीचं संपूर्णपणे वातावरण आपण बघू शकता. बरेचसे जण इथं दर्शन करण्यासाठी आलेले असतात. आणि मनाचं थोडंसं ओझं कमी करायचं म्हटलं तर हेच एक नवशा गणपती मंदिर आहे. आणि इथं आल्यानंतर जो मनाला गारवा भेटतो, जे मन प्रसन्नता भेटते, ती खरंच एक खूप वेगळी असते. तर चला आपण जाऊयात आता खाली गोदावरी नदीच्या काठी, जे की इथं बोटिंग आहे. तर मित्रांनो, आम्ही आज नवशा गणपतीला आलो होतो. माझ्यासोबत हे 2 मित्रही होते, आपण बघू शकता. आणि खरं तर आमचं आता दर्शन झालेलं आहे. दर्शन झाल्यानंतर आपण पूर्ण ब्लॉग बघितलाच असेल. आता खाली इथं आपण बघायला गेलं तर गोदावरी नदी आहे. आणि गोदावरी नदीचं पाणी पूर्णपणे फुल भरलेली आहे. तिथं बोटिंग वगैरे पण आहे मित्रांनो. चला आपण खाली जाऊन बघू कशा प्रकारे वातावरण आहे, कसं आहे, काय. तर मित्रांनो, आपण बघू शकता इथं जी गोदावरी नदी आहे तर तिचं पूर्णपणे पाणी ह्या पायऱ्यांना लागलेलं आहे. तसं बघायला गेलं तर हे खूप खोलवरपर्यंत असतं. उन्हाळ्यात जर कधी बघितलं तर इथं आणखी 10-12 पायऱ्या खाली उतरल्यानंतर पाणी लागतं. आपण इथं बघू शकता, इथं बोटिंगसाठी पण आहे. तिकडे पलीकडे एक बोट आहे, परंतु सध्याच्यात ते बंद केलेली आहे.
तर मित्रांनो आपण बघू शकता इथं बोटिंगसाठी जे तर 3 प्रकारच्या बोट दिलेले आहे. शिकारा बोट, त्याच्यानंतर वल्लव बोट आणि स्कूटर बोट. तर त्यामध्ये छोटा राऊंड 50 रुपये आपण बघू शकता, वाचून घेऊ शकता. इथं पण आहे आणि तिकडं इथनंच ह्या नदीने सोमेश्वर टेम्पलला आपण जाऊ शकतो मित्रांनो. वरती सोमेश्वर मंदिर आहे. जर कधी तुम्हाला या बोटबद्दल माहिती असेल, या बोटचं नाव काय आहे, तर नक्कीच आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि एकदा गणपती बाप्पा की जय असं नक्कीच लिहा. तर मित्रांनो तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला याबद्दल नक्कीच कमेंट करा आणि आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. जे आपले गणपती बाप्पा आहे, नवशा गणपती, जे की पेशवाकालीन मंदिर आहे, त्या मंदिराबद्दल जास्तीत जास्त माहिती सर्वांपर्यंत पोहोचली पाहिजे. आणि आपण ह्या व्हिडिओला आपल्या मित्रांपर्यंत जरूर पोहोचवा, कारण जास्त लाईक करा, शेअर करा. जीवनामध्ये खरी जी संपत्ती आहे ती म्हणजे मैत्री आहे मित्रांनो. आणि मैत्रीशिवाय या दुनियेमध्ये दुसरं काहीही नाही आहे. जीवनात जर कधी एखादे 2 मित्र असले तरच जीवनाचा खरा आनंद घेता येतो. तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय हिंद.